अकोली जहागीर येथे ढगफुटी, शेकडो महिलांचे संसार उघड्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष। येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथे दिनांक 26 तारखेच्या रात्री 12 ते 1 च्या दरम्यान आकस्मिक पावसाने नैसर्गिक ढगफुटी झाली असून शेकडो महिलांचा संसार हा उघड्यावर आला आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील काही महिलांनी सांगितले। हकीकत अशी की काल दिनांक 26 सप्टेंबर रोजी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान झालेल्या आकस्मिक पावसाने अकोली जहागीर परिसरात ढगफुटी झाली। त्यात गरीब महिलांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांचे संसार मात्र उघड्यावर आले आहे। त्यांना घरात खाण्यासाठी धान्यसुद्धा उरलेले नाही। शासनाचा एकही अधिकारी किंवा पदाधिकारी अकोली जहागीर या गावाकडे ढुंकूनही त्यांनी पाहिले नाही। गावठाण वस्तीत राहत असलेले 32 ते 33 जणांचे घरे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या घरातील सर्व धान्य, पीठ, मीठ व सर्व प्रकारचे जीवनावश्यक साधने घरात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झाले। सर्व 32 ते 33 कुटुंबियांच्या घरात हे पावसाचे पाणी भरले असून अकोली जहागीर येथील ग्रामपंचायतने गावठाण नियमाकुल करण्याकरता प्रस्ताव दिले होते। मात्र प्रशासकीय अधिकारी यांनी याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याने हे प्रस्ताव कार्यालयात तसेच धुळखात पडले असल्याचे येथील राहत असलेल्या इस्मांनी सांगितले। मात्र त्यांचे घरकुल प्रस्ताव हे नियमाकुल झाले नाही। यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजे गटाचे महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई सरदार, सोनूताई मनोहरे यांनी लक्ष घालून उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांची सांत्वना केली। तरी शासनाने गावठाण जमिनीवर अतिक्रमण केलेल्या 32 ते 33 कुटुंबियांचे घरकुल हे नियमाकुल करून देण्यात यावे अशी विनंती अकोला येथील सर्व कुटुंबियांनी शासनास केली। जर सर्वांचे घरकुल हे नियमाकुल केले नाही तर उपोषणाला बसतील असे सुद्धा नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले। अशाच प्रकारच्या नवनवीन गावातील नागरिकांनी नुकसान झाले। ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तुम्ही या नुकसानासाठी काय प्रयत्न करणार आहात? साहेब, सांगायची गोष्ट अशी आहे की आज 3-4 वर्ष झाले नियमाकुल घरं मंजूर झालेले आहेत, पण बऱ्याचशा अडचणी आम्हाला तांत्रिक अडचणी येत आहेत। त्याच्यासाठी आम्ही SDO साहेब, तहसीलदार यांची सगळ्यांची, नामदारांची, यांची सगळ्यांची भेट घेतली, पण त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। 3-3 वेळा प्रस्ताव सादर केले आणि ते रिजेक्ट करून राहिले तिथून। नियमाकुल करणारे ग्रामपंचायत प्रशासनाकडून तहसीलदार, SDO यांच्याकडे, कलेक्टरकडे आपण सगळीकडे दिले प्रस्ताव कधी केव्हा दाखल केले? जवळपास 1 वर्ष झालं, अजून कारवाई झाली नाही? नाही, कुठलीही कारवाई झाली। त्याच्यानंतर त्यांनी 2-3 वेळा सांगितलं की हा प्रस्ताव चेंज करून द्या, जसं प्रस्ताव पाहिजे होता त्या हिशोबाने आम्ही ग्रामपंचायतकडून प्रस्ताव दिलेला आहे त्यांना। आता ही जी जागा आहे ही E क्लास आहे की F क्लास आहे? नाही, आहे जागा E क्लासच, पण हे इंग्रजाच्या काळापासून यांचे घर आहे तिथं। 30-40 वर्ष झाले, जवळपास 50-60 वर्ष झाले। मला सांगा, 2002चा GR शासनाचा आहे की ज्या जागेवर आहेत त्याच जागेवर नियमाकुल करून त्यांना तुम्ही शासकीय योजना लाभ द्या। मग या संदर्भात आपण ग्रामपंचायत स्तरावर कोणती कारवाई केली? आमच्याकडून जे कागदपत्र पाहिजे होते आणि हे लोक पण तिथं गेले होते, सगळ्यांनी निवेदन दिलं। कमीत कमी लहान पोरं, कमीत कमी 50-60 बाया, माणसं सगळे गेले होते तिथं आणि 1 वेळा नाही, कमीत कमी 10 वेळा धावपळ केली त्यांनी, पण कुठलाही रिस्पॉन्स त्याच्याकडून भेटला नाही आपल्याला। आणि माझे तर रोजच तिथे चक्कर असतं, सगळे भेटीगोटी असतात, पण आमच्या हिशोबाने त्यांनी आजपर्यंत कुठलाही आम्हाला अशी साथ, म्हणजे मनापासून कधीही साथ दिलेली नाही। एक नियम, एक हे अटी ते आम्हाला मांडत गेले। या 32 लोकांचे घरकुलं मंजूर झालेले आहेत, पण जागा नसल्यामुळे त्याच्यासाठी गावठाण आमच्याकडं E क्लास, गायरान वगैरे एवढं आहे की एवढ्या याची आम्हाला काही जरूरत नाही, पण लोक उघड्यावर आहेत, पाण्यात घरं आहेत त्यांचे। कालची परिस्थिती एवढी वाईट होती त्यांची की मी स्वतः गेलो पाहिलं ना, माझ्याकडे व्हिडिओ आणि सगळं त्यांची रेकॉर्डिंग आहे। भांडे सगळे वाहून गेलेत, त्यांचं अनाज जे होतं घरात ठेवलेलं ते पण खराब झालेलं आहे सगळं, आणि पोरांचे पुस्तकं, वह्या, दप्तर सगळे वाहून गेले त्यांचे। आता लहान लहान पोरांना शिक्षणाचा पण प्रॉब्लेम झालेला आहे। 1 वेळा मोठ्या मुश्किलीने त्यांनी पुस्तकं विकत घेतले, आता हे असंच जर राहिलं तर किती वेळा ते पुस्तकं घेतील विकत? धन्यवाद।
चलत्या बाईची प्रतिक्रिया. आपण अकोले जहागीर येथील प्रथम नागरिक आणि सरपंच आहात, महिला सरपंच आहात. आपण ह्या जो ढगफुटीचा प्रकार झाला रात्री, या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर आपण कोणती कारवाई करणार आहात, आणि हे जे लोक घरकुलापासून वंचित आहात त्यांना नियमानुकूल करण्याकरता आपण काय प्रयत्न केले आजपर्यंत, ते थोडक्यात प्रतिक्रिया. इथे येऊन आम्ही सगळी मंडळ अधिकारी आणि पटवारी साहेबांनी सर्व घराची पाहणी केली. त्यांच्या घराची खूप पाणी झालेली आहे आणि त्यांना खूप त्रास झाला आहे. टोंगळ्या पाणी त्यांच्या घरातनी, त्यांचे आणि भांडे घरातलं सगळं वाहून नुकसान झालेलं आहे. तरी आमच्या ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही सगळे कागदपत्र जे पाहिजे ते आम्ही नियमाकुलचा प्रस्ताव, गाववाढीचा प्रस्ताव हे सगळं आम्ही तिथं पोस्ट केला आहे. आणि आम्ही याच्यासाठी 2-3 वेळा तिथं नियमाकुलसाठी गेलेलो आहे, तरी आम्हाला ते या संदर्भात काही प्रतिसाद दिलेला नाही आहे.